नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची मुलं जर 3 वर्षांपेक्षा मोठी असतील आणि त्यांना जर इंग्लिश येत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही मुलांना इंग्लिश सहजासहजी आणि लवकरात लवकर कसं शिकवू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी 7 सोप्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही मुलांना अगदी सहज इंग्रजी शिकवू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे स्टेप नंबर 1 लर्निंग लेटर्स. तर आता तुम्हाला वाटेल की लर्निंग लेटर्स यामध्ये काही विशेष नाही आहे, पण मुलांना A to Z हे लेटर्स ओळखता आले पाहिजेत, माहिती असले पाहिजेत. फक्त A to Z काही मुलं म्हणत असतात ए पासून बी पर्यंत, पण त्यामध्ये जर त्यांना अचानक एखादा लेटर दाखवला जसं की D दाखवला तर त्यांना ओळखता येत नाही, M दाखवला तर ओळखता येत नाही. तर सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना हे लेटर्स ओळखता आले पाहिजेत. सगळ्या लेटर्सची परफेक्ट ओळख त्यांना जमली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही पुढे जायचं आहे. जेव्हा मुलांना याच्यातील सगळे लेटर्स प्रॉपरली ओळखता येतील त्यानंतर तुम्ही दुसरी स्टेप घ्यायची आहे ती म्हणजे फोनिक. तर आता या आधीच्या पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की फोनिक्स महत्त्वाचे आहेत. कारण फोनिक्स का महत्त्वाचे आहेत? कारण तुम्ही मुलांना फोनिक्स थ्रू शब्द वाचायला शिकवू शकता आणि शब्द उच्चार करायला शिकवू शकता. तुम्ही जर फक्त मुलांकडून स्पेलिंग्स पाठ करून घेतले तर मुलं किती स्पेलिंग पाठ करणार असं पण होतं. त्याला एक लिमिट राहतं. किंवा जर मुलांनी स्पेलिंग्स पाठ जरी केले तर एखादा नवीन शब्द जर आला तर ते रीड करू शकत नाहीत, कारण त्यांना फक्त पाठ केलेले स्पेलिंग वाचायची सवय लागलेली असते. त्यामुळे ते नवीन स्पेलिंग रीड करता येत नाही त्यांना. तर त्यासाठी फोनिक्स माहिती असणं, फक्त माहितीच नाही तर ते व्यवस्थितरित्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर मुलांकडून तुम्ही या प्रमाणे फोनिक्सची सुद्धा प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. एचा फोनिक्स साऊंड ए, बीचा आहे ब, सीचा आहे क, डीचा ड, ईचा ए, एफचा फ. या पद्धतीने फोनिक्स तुम्हाला A to Z पर्यंत माहीत आहेतच. त्या सगळ्या A to Z पर्यंतच्या फोनिक्सची तुम्ही मुलांकडून चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. फोनिक्स शिकवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही मुलांना इंग्लिश शिकवू शकत नाही. जुन्या काळाप्रमाणे फोनिक्स फक्त ABCD शिकून डायरेक्टली इंग्लिश शिकवता येत नाही, तर फोनिक्स शिकवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे फोनिक्सचे ग्रुप्स करायचे. आता ज्यावेळी तुम्ही मुलांकडून फोनिक्सची चांगली प्रॅक्टिस करून घ्याल त्यानंतर जॉली फोनिक्स हे फोनिक्स शिकवण्याचं एक सगळ्यात चांगली पद्धत आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी काही हे 7 ग्रुप केलेले आहेत फोनिक्सचे. तर हे तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत किंवा हे मुलांना तुम्ही शिकवायचे आहे, त्यांची ओळख करून द्यायची आहे. तर यामुळे काय होणार आहे की या फोनिक्सच्या ग्रुप्समुळे मुलं स्वतः शब्द तयार करायला लागतात. ज्यावेळी तुम्ही मुलांना ही ग्रुप शिकवत असताना त्यावेळी मुलं आपोआप स्वतः शब्द तयार करायला शिकतात. जसं की आता पहिला ग्रुप तुम्ही मुलांना शिकवला SATIPN. तर यापासून जॉली फोनिक्समध्ये कसं शिकवलं जातं की तुम्ही यापासून स्वतः किती शब्द बनवू शकता. मग ते साईट वर्ड्स असतील किंवा काही अर्थ असलेले वर्ड सुद्धा असू शकतात. तर असे तुम्ही किती वर्ड्स बनवू शकता ते मुलांना शिकवलं जातं. जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण. यालाच आपण ब्लेंडिंग सुद्धा म्हणतो की स्टेप नंबर 4 ब्लेंडिंग. तर कसं शिकायचं आहे तर फॉर एक्झाम्पल आपण पहिला ग्रुप घेतलेला आहे SAITPN. हे काही शब्द वर्ड्स आहेत त्यामध्ये. तर त्यापासून तुम्ही मुलांना ब्लेंडिंग कसं शिकवू शकता. जसं की मुलांनी पहिला शब्द घेतला आय आणि टी. तर आय हा एक शब्द झाला, टी हा एक शब्द झाला. आय आणि टी. आयचा फोनिक साऊंड ई आणि टीचा फोनिक साऊंड ट. इट, इट. आणि त्यानंतर मुलं हा शब्द वाचणार इट, इट. या पद्धतीने मुलं हे ब्लेंडिंग करायला आपोआप शिकतात. किंवा आणखीन एखादा शब्द पाहूयात आपण. यातूनच आपल्याला शब्द बनवायचे आहेत. एकाच ग्रुपमधून कितीतरी खूप सारे शब्द बनवायला मुलं शिकतात. जर तुम्ही हे ग्रुप मुलांकडून घेतले आणि मुलांकडून या पद्धतीने प्रॅक्टिस घेतली ना तर मुलं एकाच ग्रुपमधून खूप सारे शब्द फक्त बनवायलाच नाही तर ते शब्द वाचायलाही आणि बोलायलाही शिकतात. सगळंच एकत्र होत असतं. जसं की PIN. पचा फोनिक साऊंड PIN, पिन. पुन्हा एकदा तसंच पिन. मुलांना आपोआप हा शब्द बनवायला सुद्धा जमणार आहे आणि वाचायला सुद्धा जमणार आहे. तर या पद्धतीने यातल्या एका ग्रुपमधल्याच फक्त शब्दांचा वापर करून मुलं खूप सारे शब्द बनवायला शिकतात. म्हणून हे ग्रुप सुद्धा मुलांकडून पाठ करून घेणं किंवा मुलांना हे ग्रुप शिकवणं गरजेचं आहे.
तुम्हाला जर हे ग्रुप्स माहिती अजून याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगू शकता, आपण याच्यावर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ही झाली ब्लेंडिंगची स्टेप. त्यानंतर नेक्स्ट आहे 5वी स्टेप, ती म्हणजे साईट वर्ड्स. तर मुलांना साईट वर्ड्स सुद्धा माहिती असले पाहिजेत. आता तुम्हाला वाटेल की इंग्लिश शिकण्यासाठी पण इंग्रजी भाषेत हे 40 ते 50% एका वाक्यात साईट वर्ड्स आलेले असतात. त्यामुळे साईट वर्ड्स मुलांना माहिती असणं गरजेचं आहे. आता साईट वर्ड्स म्हणजे काय, तर असे शब्द जे फोनिटिकली वाचले जात नाहीत, म्हणजे आपण जे फोनिक शिकत आहोत, इथे समजा आपण जे फोनिक साऊंड शिकलेलो आहोत किंवा फोनेटिकल काही उच्चार, म्हणजे आता इथं आपण शब्द बनवायला शिकलो, इट, पिन, हे कसे शिकलो आपण, तर या साऊंड्सचा वापर करून फोनिक ग्रुप्स आपण बनवले आणि त्या ग्रुपचा वापर करून आपण काही शब्द बनवले. पण साईट वर्ड्स हे असे वर्ड्स असतात की तिथं फोनिक लागू होत नाही. तुम्ही जर फोनिकचा वापर करून ते वाचायला जाल ना तर ते वाचले जात नाहीत. त्याशिवाय तुम्ही त्याचं चित्रसुद्धा दाखवू शकत नाही. म्हणजे आता ॲम शब्द आहे, ॲम, तर तुम्ही ॲम म्हणजे काय याचं चित्र नाही दाखवू शकत मुलांना. किंवा एखादा शब्द आहे, द शब्द आहे समजा, तर द म्हणजे काय हे तुम्ही मुलांना फोनेटिकली तर वाचायला शिकवू शकतच नाही. त्याचं जसं की दचा टीचा फोनिक साऊंड होतो ट, एचचा फोनिक साऊंड होतो ह आणि ईचा फोनिक साऊंड होतो ए. तर आता हा जर शब्द तुम्ही फोनेटिकली वाचायला लागला तर तो शब्द तुम्ही फोनेटिकली वाचू शकत नाही आणि त्याचं तुम्ही चित्रही दाखवू शकत नाही. जसं की ॲपल हे जर तुम्हाला मुलांना समजवायचं असेल तर तुम्ही ॲपलचं पिक्चर दाखवू शकता किंवा रिअल ॲपल दाखवू शकता. त्यामुळे मुलांना ॲपल ही कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होते. पण द हा शब्द शिकवताना तुम्ही त्याचं चित्रही दाखवू शकत नाही किंवा काहीच, म्हणजे ही कन्सेप्ट तुम्ही क्लिअरच करू शकत नाही आणि फोनेटिकलीही तो शब्द वाचला जात नाही. असे खूप सारे साईट वर्ड्स असतात. मग तुम्ही काय करायचे, तर हे साईट वर्ड्स जे आहेत ते मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत. हे कंपल्सरी आहे. तुम्हाला वाटत असेल की फोनिक साऊंड शिकवल्यानंतर मुलं रीडिंग करतील, पण हे जमत नाही. फोनिक साऊंड नंतर साईट वर्ड्स शिकवणं, साईट वर्ड्स माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही काय करायचे की मुलांकडून हे साईट वर्ड्स पाठच करून घ्यायचे. याला ऑप्शन नाही आहे की तुम्ही हे मुलांना शिकवू शकता किंवा मुलं आपोआप वाचायला शिकतील, नाही, हे प्रॅक्टिसनेच मुलांना जमतं. म्हणून हे तुम्ही मुलांकडून पाठच करून घ्यायचे. जसं की आता तुम्हाला एखादं वाक्य मी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात यायला मदत होईल. जसं की आता हे वाक्य आहे, द कॅट इज ऑन मॅट. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की द हा फोनिक वर्ड आहे, इज फोनिक वर्ड आहे, ऑन फोनिक वर्ड आहे, साईट वर्ड आहे. तर अशा पद्धतीने एका वाक्यात इतक्या प्रमाणात साईट वर्ड्स येतात की मुलांना हे पाठ करून घेणं गरजेचं आहे. तर ही होती आपली 5वी स्टेप की मुलांकडून साईट वर्ड्स मोठ्या प्रमाणावर, जास्तीत जास्त प्रमाणावर पाठ करून घेणे. नंतर आहे स्टेप नंबर 6, सेगमेंटिंग. आता सेगमेंटिंग म्हणजे काय, तर विभागणी करणे. आपण मागे स्टेप नंबर 4 मध्ये काय पाहिलं की ब्लेंडिंग. आपण काय पाहिलं स्टेप नंबर 4 मध्ये, ब्लेंडिंग म्हणजे शब्द मुलांना आधी फोनिक साऊंड शिकवायचे, फोनिक्स ग्रुप करायचे आणि त्यानंतर या फोनिक्स ग्रुप थ्रू मुलांना ब्लेंडिंग शिकवायचं. जसं की शब्द बनवायला शिकायचे, इट, पिन किंवा इप, आय पी, इप या पद्धतीने सुद्धा शब्द होऊ शकतो. ॲट, ॲट शब्द होऊ शकतो. सॅट हा सुद्धा शब्द होऊ शकतो. तर ॲन, AN, ॲन. तर असे खूप सारे शब्द, ह्याला म्हणायचं ब्लेंडिंग. हे काय करतोय आपण की शब्द एकमेकांना जोडून आपण नवीन शब्द तयार करतोय. पण आता सेगमेंटिंग म्हणजे काय, तर विभागणी करायची, म्हणजे मुलांना शब्दाची फोड करायला शिकवायचं. ज्यावेळी मोठे मोठे शब्द असतात त्यावेळी मुलांना ते वाचता येत नाहीत एकदम प्रॉपरली. मुलं एकदम मोठा शब्द डायरेक्टली वाचू शकत नाही. मग त्यावेळी त्यांना शब्दांची फोड करता आली पाहिजे, म्हणून शब्दांची विभागणी करायला मुलांना शिकवायचं. तर सुरुवातीला तुम्ही डायरेक्टली मोठे शब्द द्यायचे नाही आहेत. जसं की आता आपण इथला शब्द घेऊयात पिन किंवा पेन शब्द घेऊयात आपण, प, ए, न. या पद्धतीने मुलांना विभागणी करायला शिकवायची की पेन हा शब्द विभागून घ्यायचा. पचा फोनिक साऊंड काय आहे, पीचा फोनिक साऊंड काय आहे, प, ए, न, प, ए, न या पद्धतीने. आणि मग काय शब्द तयार होतो, पेन. तर हा छोटा शब्द आहे म्हणून तुम्हाला हे सोपं वाटत असेल, पण मोठे मोठे शब्द याच पद्धतीने विभागणी करून किंवा सेगमेंटिंग करून मुलांना वाचायला शिकवल्यास मुलांच्या ते जास्त लक्षात राहतात किंवा मुलं स्वतः शब्द वाचण्याचा प्रयत्न करतात या पद्धतीने. म्हणून सेगमेंटेशन हा पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे मुलांना इंग्लिश शिकवण्यासाठी, म्हणजेच मोठे मोठे शब्द वाचायला त्यांना मदत होते. त्यानंतर नेक्स्ट, ब्लेंड्स अँड डायग्राम्स.
तर ही आहे आपली शेवटची स्टेप, ज्यामध्ये ब्लेंड्स आणि डायग्राफ शिकवायचे आहेत मुलांना. तर आता ब्लेंड्स म्हणजे काय असतं, स्टेप नंबर 6 मध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट शिकवायची आहे, ती म्हणजे CVC वर्ड्स. CVC वर्ड्स 3 लेटर वर्ड्स तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे. एक्झाम्पल पाहूयात आपण. जसे की आता इथं ब एड, बेड, र एड, रेड हे काही ED फॅमिलीचे वर्ड्स आहेत. त्यानंतर एक फॅमिलीचे वर्ड्स केक, पेग, लेग या पद्धतीने. तर हे जे काही CVC वर्ड्स आहेत त्याची सुद्धा तुम्ही मुलांकडून चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. ह एन हॅन, म एन मेन, प एन पेन, ड एन डेन. यामुळे काय होणार आहे की मुलं वर्ड्स वाचायला शिकतात आणि वर्ड्सची फोड करायला सुद्धा शिकतात. जसं की इथं मी ह आणि एन वेगळं लिहिलेलं आहे, तर ही शब्दाची केलेली फोडच आहे, विभागणीच आहे शब्दाची. तर या पद्धतीने मुलं शब्दाची विभागणी सुद्धा करायला शिकतात आणि शब्द वाचायला आणि लिहायला सुद्धा शिकतात. तर हे 6व्या स्टेपमध्येच तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट हे सगळं झाल्यानंतर किंवा ह्या सगळ्याची बेसिक प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही मुलांना काय शिकवायचं आहे तर ब्लेंड्स आणि डायग्राफ्स. आता ब्लेंड्स आणि डायग्राफ्स यामध्ये काय फरक आहे तर ब्लेंड्स म्हणजे 2 शब्द एकत्र येणं, जसं की BL, ब्ल. याला कसं वाचतो आपण, ह्याचा साऊंड ब प्लस ह्याचा साऊंड ल, ब्ल. ह्याला वाचतो आपण ब्ल. हा आहे ब्लेंड, म्हणजे 2 वेगळे वेगळे साऊंड एकत्र येऊन त्यांचा एक एकत्र साऊंड वाचायचा आपण, ब्ल किंवा ड्र. आरशी रिलेटेड पण साऊंड आपण म्हणू शकतो, D प्लस R इज इक्वल टू ड्र, D ड आणि याचा फोनिक साऊंड ड्र, ड्र. तर हे काय आहेत, हे आहेत ब्लेंड्स. तर हे दोन साऊंड एकत्र येऊन ते दोन्ही साऊंड एकत्र म्हणायचे आपण, त्यावेळी बनतो ब्लेंड. मग डायग्राफ्स काय असतात तर 2 वेगळे साऊंड एकत्र येतात, जसं की S प्लस H इक्वल टू SH. तर आपण Sचा साऊंड काय स प्लस Hचा साऊंड काय ह, स ह असा ह्याचा साऊंड न म्हणता आपण ह्याचा साऊंड काय म्हणतो श. म्हणजे डायग्राफ्स म्हणजे काय तर 2 वेगवेगळे साऊंड एकत्र येतात, पण त्यापासून एक तिसराच नवीन साऊंड बनतो, त्याला डायग्राफ असं म्हणतात. तर हे डायग्राफ सुद्धा मुलांना शिकवायचे आहेत. डायग्राफ कोणते कोणते आहेत, जसं की च, CH च, WH व, SH श, TH थ, PH फ, TH द. द म्हणून पण वापरला जातो आणि थ म्हणून पण वापरला जातो. तर हे आहेत डायग्राफ्स. याची मुलांना ओळख करून द्यायची आहेत विथ एक्झाम्पल, म्हणजे मुलांच्या लक्षात यायला मदत होईल. त्यानंतर हे आहेत ब्लेंडिंग, जसं की ब्र, फ्र, ड्र, क्र, ग्र, प्र, ट्र, ब्ल, क्ल, फ्ल, प्ल, ग्ल. आणि याचे काही एक्झाम्पल सुद्धा तुम्ही मुलांना सांगायचे आहेत. यामुळे काय होणार आहे की मुलांना ब्लेंडिंग आणि डायग्राफ ह्यातला फरक लक्षात यायला मदत होणार आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुम्ही कशा 7 स्टेपचा वापर करून मुलांना लवकरात लवकर इंग्लिश शिकवू शकता. तुम्हाला जर मुलांना फास्ट इंग्लिश शिकवायचं असेल तर या बेसिक गोष्टी मुलांना नक्कीच जमल्या पाहिजेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.